हॅलो स्टुडंट्स. सो आज आपण आपल्या वेव्ह ऑन अ स्ट्रिंगला थोडंसं पुढे नेतो आहे ना. कालचा आपला शेवटचा पार्ट काय होता की आपण इक्वेशन ऑफ ट्रॅव्हलिंग वेव्ह पाहिलेली होती, राईट. आणि त्याच्यामध्ये आपण तुम्हाला हे इक्वेशन दिलेलं होतं, y इज इक्वल टू ए इंटू साईन ओमेगा टी मायनस के एक्स. याला आपण इक्वेशन ए असं पण लिहिलेलं आहे कालच्या लेक्चरमध्ये. याच्यामध्ये असणाऱ्या प्रत्येक पार्टला आपण एक्सप्लेन केलं होतं. ए वॉज दी ॲम्प्लिट्यूड, ओमेगा अँग्युलर फ्रिक्वेन्सी आणि के म्हणजे वेव्ह नंबर होता, राईट. ओमेगाचं इक्वेशन आपण लिहिलं होतं, आठवतं तुम्हाला? ओमेगा इज 2 पाय बाय कॅपिटल टी अँड के वॉज 2 पाय बाय लॅम्डा. हे असे दोन इक्वेशन होते, त्यांचा आपण आता वापर करणार आहोत आणि याच इक्वेशनला एका वेगळ्या फॉर्मॅटमध्ये लिहिणार आहोत. कसं बघा, y इज इक्वल टू ए साईन ओमेगाला तुम्ही लिहू शकतात 2 पाय बाय कॅपिटल टी इंटू स्मॉल टी मायनस 2 पाय बाय लॅम्डा इंटू एक्स. या इक्वेशनमधून तुम्ही काय कॉमन काढू शकतात? हे जो ब्रॅकेट आहे या ब्रॅकेटमधून तुम्ही 2 पाय जर कॉमन काढलात, व्हॉट इज लेफ्ट? टी अपॉन टी मायनस एक्स अपॉन लॅम्डा. तर पहिलं महत्त्वाचं इक्वेशन आहे हे स्टँडर्ड फॉर्मॅटमध्ये. दुसरं महत्त्वाचं इक्वेशन बघा हे असू शकतं, है ना, ज्याच्यामध्ये 2 पाय हा बाहेर काढलेला आहे. दिस इज ऑल्सो अन इम्पॉर्टंट फॉर्मॅट विच टेल्स यू अबाउट वेव्ह ट्रॅव्हलिंग, अ साइन वेव्ह ट्रॅव्हलिंग इन, हे कोणत्या डायरेक्शनमध्ये जाईल, प्लस एक्स का मायनस एक्स, है ना. तर बिकॉज हेअर इट इज मायनस के एक्स, दिस वेव्ह इज गोइंग इन प्लस एक्स डायरेक्शन. बरं का, हे प्लस एक्समध्ये जाते. सो ह्या खालच्या पण प्लस एक्समध्ये जात आहेत, ठीक आहे. इकडे घेऊ आपण याला, यस, ठीक आहे, ओके. पुढे जाऊयात. देर इज अनदर फॉर्मॅट ऑल्सो. काय करतायत बघा, हा जो इक्वेशन ए दिलेला आहे ना, आपण याला थोडंसं अजून वेगळ्या पद्धतीने लिहू शकतो. कसं बघा, ओके बघा, y इज इक्वल टू what I can write, a साइन, मी इथून ओमेगा कॉमन काढू शकतो ब्रॅकेटमधून, है ना. काय राहील मध्ये? एक टी शिल्लक राहील मायनस के अपॉन ओमेगा इंटू एक्स. हे बघा, हे असं राहिलेलं आहे, है ना. पण हे के अपॉन ओमेगाला काय करायचं हे तर आपण काही काल पाहिलं नाही. वेल, आपल्याकडे तिथं के आणि ओमेगा आहे, ते बघा बरं टाकून काय होतं. के डिवाइड बाय ओमेगा जर तुम्ही केलात, काय आहे? केच्या जागी आहे 2 पाय बाय लॅम्डा अँड ओमेगा इज 2 पाय बाय टी. तो टी वर गेला, 2 पाय अँड 2 पाय गेट्स कॅन्सल आउट. सो व्हॉट इज रिमेनिंग इज टाइम पिरियड बाय वेवलेंथ. दिस इज युअर के अपॉन ओमेगा. पण टाइम अपॉन वेवलेंथ काय होता, है ना. इफ यू go to the previous lectures note, you will find that wavelength by time period was nothing but the wave velocity. हे इथं उलट दिलं ना, time by wavelength. It means this is 1 upon velocity, correct. So इथं मी काय लिहू शकतो? पुढचं इक्वेशन, y is equal to a sin omega in bracket t minus के अपॉन डब्ल्यू ला, सॉरी, के अपॉन ओमेगाला 1/v लिहिता येतं. सो एक्स अपॉन व्ही हे एक महत्त्वाचं फॉर्मॅट तुम्हाला दिसेल. दिस इज फॉर्मॅट नंबर 3. ओके. तर बघा, इथं 2 पाय बाहेर काढलेला आहे, इथं ओमेगा बाहेर काढलेला आहे, हा फरक आहे. तिथं आपण सिम्पली ओमेगा टी मायनस के एक्स लिहिलेला आहे. ओके. नाव इथे जे आपण कॅल्क्युलेशन केलेलं आहे त्याच्यामध्ये अजून एक महत्त्वाचा फॉर्म्युला आपल्याला भेटलेला आहे. हा तर काल आपण दिलेला होताच तुम्हाला, राईट, आठवतोय? हा आपण काल दिलेलाच होता. पण इथून एक महत्त्वाचा आपल्याला फॉर्म्युला मिळतो, ह्याचाही भरपूर वेळेला यूज होतो. दॅट इज वेव्ह स्पीड इज ओमेगा बाय के. हे बघा, वेव्ह स्पीडचे 2 फॉर्म्युले तर आपल्याकडे आहेत. जिथं तुम्ही कालच्या नोट्समध्ये हे लिहिलेलं आहे ना, जिथं तुम्ही हे नोट डाऊन केलेलं आहे त्याच्याच बाजूला हे पण लिहून घ्या. काल हे सगळं झालेलं आहे, हे सगळं काल झालेलं आहे, त्याच्यामध्ये हा आपण तुम्ही आता ॲड करून घ्या. ओके. वेल, वेव्ह स्पीड इज अँग्युलर फ्रिक्वेन्सी बाय वेव्ह नंबर. आणि आपण हे यूज केलेलं आहे
या 3rd नंबरच्या फॉर्मॅटमध्ये. सो जनरली हे 3 फॉर्मॅट तुम्हाला युजफुल असू शकतात. ठीक आहे. तर आता आपण काय करणार आहोत आजच्या लेक्चरमध्ये, वी आर ट्राइंग टू सॉल्व क्वेश्चन्स रिलेटेड टू दिस. ठीक आहे. स्टार्ट करूयात. तुम्हाला हे नोट डाऊन करायचे आहेत. आणि मी काय म्हणलं, जे तुम्ही वेव्ह स्पीड लिहिली आहे त्याच्याच बाजूला ω/k हा वाला पण फॉर्म्युला वेव्ह स्पीडसाठी लिहून टाका. ओके. लेट्स गो टू द नेक्स्ट पार्ट. बघा हा क्वेश्चन आहे. द इक्वेशन ऑफ वेव्ह इज गिवन बाय y = a sin ω x/v - k. बघा हे आत्ताच आपण केलेलं आहे ना, हे आत्ताच केलेलं आहे आपण. वेअर ω इज द अँग्युलर वेलॉसिटी अँड v इज द लिनियर वेलॉसिटी. द डायमेन्शनल फॉर्म्युला ऑफ ω इज. हा ω बद्दल ते विचारत आहेत. सॉल्व करूयात आपण, डोंट वरी, सॉल्व करूयात. आता काही स्टुडंट्सना इथं डाऊट येतो, मी थोडंसं मागं जातो. ह्या इक्वेशनला जर आपण कम्पेअर केलं, मागं काय केलेलं आहे बघा, त्यांनी -k लिहिलं आहे आणि x/v पॉझिटिव्हमध्ये आहे ना. लेट्स गो टू द प्रिव्हियस वन. माझं हे उलटं आलेलं आहे ना, दिसतंय हे तुम्हाला. इफ आय कम्पेअर दिस विथ द करंट डायग्राम आहे ना, माझं काय आहे, t - x/v आहे. त्यांचं काय आहे बघा, x/v - k केलेलं आहे त्यांनी, राईट. हा पण एक फॉर्मॅट असू शकतो आहे ना. ह्या फॉर्मॅट बद्दल आपण बोललोच नाही, आपण तोही एक फॉर्मॅट ट्राय करून बघूयात. और लेट्स सॉल्व दिस क्वेश्चन फर्स्ट. परत एकदा त्या फॉर्मॅटकडे जाऊयात. बघा काय दिलेलं आहे, y = a in bracket sin of ω x/v - k. करेक्ट. हे अशा पद्धतीने काहीतरी फॉर्मॅट आपल्याला दिलेला आहे त्यांनी. नाव इन ऑर्डर टू फाइंड आउट द डायमेन्शनल फॉर्म्युला ऑफ ω, तुम्हाला एक बेसिक गोष्ट लक्षात आली पाहिजे. हे जे साइन मध्ये दिसतं तुम्हाला, हे पूर्ण है ना, दिस एंटायर थिंग दॅट यू सी हिअर, ही जी एंटायर गोष्ट तुम्हाला इथे दिसते, हा एक अँगल आहे, कारण इट इज इनसाइड साइन. करेक्ट. इट इज अन अँगल. अँड 11th मध्ये जेव्हा तुम्हाला डायमेन्शनल अनालिसिस झालेला आहे, युनिट्स अँड डायमेन्शन, जो पहिला चॅप्टर असतो ना, जो खूप लांब स्ट्रेच केला जातो, इन दॅट हे तुम्हाला कॉन्सेप्ट दिलेली असते की अँगल टर्म जी आहे, अँगल इज अ फिजिकल क्वांटिटी विच हॅज युनिट. त्याला रेडियन हे युनिट असतं. डिग्रीज पण आपण घेतो, पण त्याचा युनिट नाही आहे डिग्री, है ना. रेडियन इज त्याचा युनिट फॉर अँगल. पण अँगल इज अ डायमेन्शनलेस क्वांटिटी. अँगल इज डायमेन्शनलेस क्वांटिटी. करेक्ट. याचा अर्थ काय, ω × हा ब्रॅकेट जो आहे तो डायमेन्शनलेस असला पाहिजे. ठीक आहे. मी इथे लिहितोय बघा, ω × वॉट एव्हर दॅट इज इनसाइड दिस ब्रॅकेट. हा जो ब्रॅकेट आहे ना, हा ब्रॅकेट तो मी इथं आहे असं सांगतोय, विच इज x/v - k. दिस एव्हरीथिंग मस्ट बी डायमेन्शनलेस, है ना. ह्याला डायमेन्शन लेस लिहितोय मी. ठीक आहे. त्यातलं आपल्याला ओमेगाचं डायमेन्शन काढायचं आहे. x/v आपण काढू शकतो. बघा आता या ब्रॅकेट बद्दल जर विचार केला की या ब्रॅकेटचं डायमेन्शन काय असेल, ओनली या ब्रॅकेटचं, तर या ब्रॅकेटमध्ये 2 टर्म एकमेकांमध्ये सबट्रॅक्ट झालेले आहेत. when two physical quantities get subtracted with each other, they must have same dimension. करेक्ट. म्हणजे x/v चं डायमेन्शन आणि k चं डायमेन्शन हे सेम असलं पाहिजे, राईट. सो आपण काय करू शकतो, वी कॅन ट्राय फॉर x/v, है ना. x म्हणजे काय आहे, x म्हणजे आहे लेंथ आणि v आहे तुमची वेलॉसिटी, राईट. लेंथ अपॉन वेलॉसिटी काय येते, लेंथ अपॉन वेलॉसिटी तुमची काय येते, 1/टाइम यायला पाहिजे ना, राईट. डिस्टन्स अपॉन वेलॉसिटी. करेक्ट. हे 1/टाइम आलं पाहिजे, है ना. सो बेसिकली तुमचं ओमेगाचं जे डायमेन्शन आहे इथं दिलेलं त्यांनी, ओमेगाचं जे डायमेन्शन आहे ते t यायला पाहिजे. का बरं हो. रिझन बिईंग बघा, x/v जो आहे, x/v तो 1/t आहे, राईट. x/v इज 1/t. सो 1/t जर याचा असेल तर k चं पण डायमेन्शन 1/t असलं पाहिजे. ठीक आहे. या ब्रॅकेटचं म्हणजे 1/t येईल. नाव 1/t इंटू ओमेगा, जे काही ओमेगा त्यांनी कॉन्स्टंट दिलेलं आहे, त्या दोघांचं मिळून डायमेन्शनलेस असलं पाहिजे होतं, है ना. सो दिस क्वांटिटी इज 1/t. त्या 1/t ला t नी जर मल्टिप्लाय झाला, म्हणजे इफ ओमेगा इज t, देन t इंटू 1/t विल बिकम अ डायमेन्शनलेस क्वांटिटी. म्हणून ओमेगा तुमचा इथं t असायला पाहिजे. तुमचा आन्सर इथं b यायला पाहिजे.
ठीक आहे. आता काही स्टुडंट्सना इथं डाऊट येतो की सर काल जेव्हा तुम्ही अँग्युलर फ्रिक्वेन्सी सांगितलात त्याचं युनिट तुम्ही असं दिलेलं होतं. अँग्युलर फ्रिक्वेन्सी ओमेगा जो दिला होता, थोडं वेगळ्या पेनमध्ये लिहितोय मी मुद्दाम इथं, है ना, मुद्दाम वेगळ्या पेनमध्ये लिहितोय. काल जेव्हा तुम्ही आम्हाला ओमेगा सांगितला होता त्याचं युनिट होतं किंवा फॉर्म्युला होता 2 बाय टाइम पिरियड. 2 ला तर युनिट नसतं, टाइम हा ह्याचं डायमेन्शन टी येतं. सो काल जे तुम्ही सांगितलं त्यामध्ये ओमेगाचं डायमेन्शन हे टी इनव्हर्स यायला पाहिजे, मात्र इथं तुम्ही आम्हाला टी सांगायलात. हाऊ इज दिस पॉसिबल? तर ॲक्च्युली काय आहे बघा, हे जे त्यांनी इक्वेशन दिलेलं आहे ना, या इक्वेशनमध्ये आय थिंक त्यांनी थोड्याशा काहीतरी मिस्टेक केलेल्या असू शकतात, बिकॉज असं इक्वेशन ॲक्च्युली बनत नाही, है ना. दिस इज द क्वेश्चन आय गॉट फ्रॉम DC पांडे. आय डोंट थिंक द इक्वेशन इज एक्झॅक्टली करेक्ट, बिकॉज हे बघा आपलं जे प्रिव्हियस आलेलं आहे ना, हे बघा ओमेगा जर इथं कॉमन काढला तर दिस इज वॉट वी शुड गेट ॲज अ इक्वेशन, है ना, ओमेगा बाहेर काढल्यानंतर. पण तिथं तसं नाही आहे, है ना, तिथं तसं नाही आहे. टी मायनस एक्स अपॉन व्ही दॅट इज वॉट वी शुड गेट. इथं टी असला पाहिजे, है ना, इथं टी असला पाहिजे, पण त्यांनी समहाऊ तिथं के दिलेला आहे. हा के दिलेला आहे त्यांनी इथं, आणि आय थिंक तिथंच प्रॉब्लेम होते. ठीक आहे. पण फ्रॉम दिस फॉर्म्युला त्यांनी जे काही इक्वेशन इथं दिलेलं आहे ना, त्यानुसार ओमेगा शुड कम आउट ॲज टी. बरं का, ओमेगा शुड कम आउट ॲज टी. सो इफ I want to tell you ki if this question is correct, treat this question as a correct question, then I must suggest you ki या ओमेगाला तुम्ही अँग्युलर फ्रिक्वेन्सी नका मानू. It is something else. Okay, sorry, it is something else. They can use the symbol, that's okay. In many books they do that. It is just to confuse you, है ना. Don't think की ओमेगा इथं मग अँग्युलर फ्रिक्वेन्सी आहे. If that is the case, then this answer will be correct, है ना. Sorry. हाँ. So what I'm trying to tell you here is dimensional analysis सोबत जर आपण गेलो, if I think that v is the linear velocity and x is the displacement, then omega should be equal to time, and that should be its dimensional formula. But in that case omega is not the angular velocity. हे आपलं एक इथून काय म्हणू शकतो, we are getting this idea that it should not be the angular velocity. It's just symbolically represented as w. It should not be angular velocity according to this question, and if b is the correct option. ठीक आहे. पण त्यांनी इथं दिलेलं आहे की ही अँग्युलर वेलॉसिटी आहे. सो हे आय थिंक हे रॉंग असलं पाहिजे. ओके. अँड इफ दिस इज करेक्ट, if this is the angular velocity, then this equation is actually wrong. Either one of the two. If the equation is correct, then omega must not be angular velocity, and if omega is the angular velocity, तर मग इथं t यायला पाहिजे होता, जसं आपण आता मागं पाहिलेलं आहे. ठीक आहे. तर असे क्वेश्चन बनवू शकतात बरं का, हे असे क्वेश्चन बनवू शकतात ज्यामध्ये मुद्दाम तुम्हाला स्टँडर्ड फॉर्मॅटपेक्षा वेगळं काहीतरी इक्वेशन देऊ शकतात. इन दोज केसेस यू हॅव टू कन्सिडर की हे फक्त सिम्बॉल आहेत, है ना. जसं बघा आता ओमेगाचं माझं टी आलं, इट शुड नॉट हॅपन, पण आलेलं आहे. तर असं मुद्दाम कन्फ्युजन क्रिएट करण्यासाठी देऊ शकतात. ठीक आहे. पण या क्वेश्चनमध्ये आय थिंक आयदर ते तरी चुकलेलं आहे किंवा हे तरी चुकलं, दोन्ही एका वेळेला बरोबर असू शकत नाहीत. ओके. पुढे चलूयात आपण. ओके. बघा आता, द इक्वेशन ऑफ द ट्रान्सवर्स वेव इज y इक्वल टू 5 इंटू साइन 2 पाय t बाय 0.04 मायनस x बाय 40, where distance is in centimeter and time is in second, then what is the wavelength of the wave will be. Okay. आता या इक्वेशनसाठी लेट अस गो बॅक टू आवर स्टँडर्ड फॉर्मॅट. आपलं स्टँडर्ड फॉर्मॅट बघा इथे लिहिलेलं आहेत मी, है ना. त्यांनी इथं बाहेर बघा 2 पाय कॉमन काढलेलं आहे, है ना. बाहेर 2 पाय कॉमन काढलेलं आहे. हे 2 पाय कॉमन काढलेलं इक्वेशन कुठं आहे, हे बघा हे इक्वेशन आहे नंबर बी, है ना. तर मी या इक्वेशनला तिथं कॉपी करणार आहे, राईट. इक्वेशन नंबर थर्ड आहे ना. ठीक आहे. ओके. सो हे इक्वेशन मी इथे लिहितोय, y इज इक्वल टू 5 इंटू साइन 2 पाय बाहेर काढतोय मी, मध्ये काय होतं बघा, t अपॉन कॅपिटल T मायनस x अपॉन लॅम्डा. हे आपलं इक्वेशन नंबर बी होतं. त्याच्यासोबत याला कम्पेअर करा, काय मिळेल तुम्हाला. इथं a असला पाहिजे नाही का, इथं a असला पाहिजे, सॉरी इथं a असला पाहिजे. हां.
ह्यासोबत जर कम्पेअर केलात तुम्ही, काय मिळतं तुम्हाला? हा टी हे बघा इथं आहे, हा टी इथं आहे, म्हणजे त्याच्या डिनॉमिनेटरमध्ये जे काही आहे, this is your capital T. So when I compare the two equation, I get capital T as 0.04 सेकंड. हे एक झालं. आणि x च्या खाली इथं काय आहे? लॅम्डा आहे इथं आहे 40, म्हणजे हे दोघं इक्वल पाहिजेत. वेवलेंथ इज 40 आणि त्यांनी काय म्हणलंय? डिस्टन्स इज इन सेंटीमीटर. सो हे सेंटीमीटर मध्ये असलं पाहिजे बरं का. जस्ट बाय कम्पेअरिंग द इक्वेशन्स आपल्याला आन्सर मिळतात या चॅप्टरमध्ये. सो आपल्याला वेवलेंथ विचारली होती, तर 40 सेंटीमीटर म्हणजे हे ऑप्शन बी येऊन जातं. ठीक आहे. पण इथे मी दुसरा प्रश्न पण बनवू शकलो असतो. फॉर द सेम इक्वेशन, व्हॉट इज द टाइम पिरियड? इट विल बी 0.04 सेकंड. आय कॅन आस्क यू थर्ड क्वेश्चन ऑल्सो, व्हॉट इज द वेव्ह स्पीड? तर वेव्ह स्पीड काय असते? वेव्ह स्पीड असते वेवलेंथ बाय टाइम पिरियड. वेवलेंथ आहे 40 सेंटीमीटर. सेंटीमीटरला तुम्ही असं लिहू शकतात -2 मध्ये, आणि टाइम होता 0.04. काय होईल हे? 40, तर हे 4 डिवाइड बाय 0.04 लिहा सेपरेट, आणि हे काय होणार? 10⁻⁻1 होणार, राईट. 4 डिवाइड बाय 0.04 इज 100 इंटू -10⁻⁻1 इज 10. बघा, वेलॉसिटी 10 मीटर पर सेकंड आली पाहिजे. सो मी तिसरा प्रश्न पण इथं असा बनवू शकलो असतो. ठीक आहे. बी रेडी फॉर दॅट ऑल्सो. पुढचा प्रश्न, वेव ऑफ एम्प्लिट्यूड a.2 मीटर, velocity 360 मीटर पर सेकंड and wavelength 60 is traveling along positive x, then the correct expression of the wave. बघा, एकदा त्यांनी पॉझिटिव्ह x म्हणलेलं आहे. पॉझिटिव्ह x मध्ये जर जात असेल वेव्ह तुमची, तर तुम्ही इक्वेशन कसं लिहिलं पाहिजे? y is equal to a sin ओमेगा टी, बिकॉज इट इज गोइंग इन पॉझिटिव्ह x, इथं -kx लिहिला पाहिजे बरं का. हे विसरू नका, सुरुवातीला हे लिहून घ्या. आता जस्ट लुक ॲट दी ऑप्शन्स. ऑप्शन्समध्ये इथं 2π बाहेर काढलाय, इथं 2π बाहेर काढलाय, इथं समहाव त्यांनी पाय बाहेर काढलाय, इथं पण पाय बाहेर काढलाय. मीनिंग या फॉर्मॅटमध्ये इक्वेशन नाही लिहिलेलं. त्यांनी इक्वेशन लिहिलेलं आहे बी फॉर्मॅटमध्ये. a इंटू साइन टेक आउट द 2π, मध्ये काय राहिला होता आठवतो? t अपॉन कॅपिटल T मायनस x अपॉन लॅम्डा. या फॉर्मॅटमध्ये आपल्याला इक्वेशन ट्राय आउट करायचे आहेत, है ना. सो दोन ऑप्शन आहेत आपल्याकडे बघा. एक सी पण ऑप्शन आहे आणि डी पण ऑप्शन आहे, कारण दोघांमध्ये इथं 2π, इथं पाय बाहेर आहे. बट द थिंग इज -x वाले दोनच ऑप्शन आहेत, राईट. म्हणून ह्या दोघांपैकी एक आन्सर येणार आहे. ॲम्प्लिट्यूड बघा 0.2 आहे, सो याच्या जागी आपण 0.2 लिहिणार. दोन्ही ऑप्शनमध्ये ते आहेच. कॅपिटल टी बद्दल आता, कॅपिटल टीचं काय करू शकतो? वेवलेंथ 60 मीटर दिलेली आहे. हे बघा, हे लॅम्डाची व्हॅल्यू 60 मीटर आहे. कोणत्या ऑप्शनमध्ये दिसायला ना स्पष्टपणे? सी ऑप्शन आहे. यू शुड टिक अँड स्ट्रेट अवे गो टू द नेक्स्ट क्वेश्चन. पण आपण इथं पूर्ण सॉल्व्ह करूयात. स्मॉल टी ची व्हॅल्यू पण आपण चेक करूयात. हे बघा, हे लॅम्डाच्या जागी 60 येणारा एकच ऑप्शन आहे इथे, है ना, म्हणून हे आन्सर आहे असं म्हणतोय मी. बट लेट अस कॅल्क्युलेट कॅपिटल टी ऑल्सो. कसं काढणार? फ्रॉम द वेलॉसिटी. वेलॉसिटी वॉज wavelength upon time period. Now velocity is 360, wavelength is 60, and this is the time period. So time period किती आला? 60 by 360, so it is 1/6, है ना. मग हे जेव्हा तुम्ही टाइमच्या जागी 1/6 टाकणार, तो 6 वर जायला पाहिजे, आणि मग इथं 60 आलं होतं बघा. सो हे ऑप्शन करेक्ट आहे. समजतंय? अशा पद्धतीने तुम्हाला हे प्रश्न करायचे आहेत. नेक्स्ट करूयात आपण. बघा, द इक्वेशन ऑफ अ प्रोग्रेसिव्ह वेव y इज इक्वल टू 8 इंटू साइन. तो 8 तिथं सेपरेट आलाय, हे साइन इकडे आहे बरं का, साइनच्या मधला इथला पार्ट आहे. साइन ऑफ पाय इंटू t बाय 10 मायनस x बाय 4 प्लस पाय बाय 3. द वेवलेंथ ऑफ द वेव इज ओके. ठीक आहे. आता इथं काही स्टुडंट्सना असा डाऊट येतो, मी हे इक्वेशन इथं नीट लिहितोय. y इज इक्वल टू 8 इंटू साइन ब्रॅकेटमध्ये पाय, परत एक ब्रॅकेट आहे, t अपॉन 10 मायनस x अपॉन 4, आणि परत एक सेपरेटली पाय बाय 3 आहे. ओके. आता मेनी स्टुडंट्स, if I was a student, if I were a student, I would definitely get a doubt in this equation itself. की सर,
ओमेगा टी मायनस के एक्सचे 2 टर्म असतात है ना. ए इंटू साईन मी काय करतोय 2 पायच्या टर्म्समध्ये लिहायचा प्रयत्न करतोय. इथं पाय काढलाय त्यांनी है ना. 2 पाय इंटू स्मॉल टी बाय कॅपिटल टी मायनस 2 पाय इंटू स्मॉल एक्स बाय लेमडा ह्या फॉर्मॅटमध्ये लिहितोय. पण सर एवढंच असतं ना, हा तिसरा टर्म कुठून आलेला आहे हे तर स्टँडर्ड फॉर्मॅटमध्ये आपण नाही पाहिलं है ना. वेल बेसिकली तुम्ही SHM मध्ये पाहिलं असेल. SHMचं इक्वेशन कसं होतं तुम्हाला आठवतं का? SHMचं इक्वेशन कसं होतं? x इज इक्वल टू ए साइन ओमेगा टी इथून सुरू केलं होतं. पण ह्याच्यामध्ये SHM मध्येच असंही एक गोष्ट ॲड केली जाते बघा, आठवतं का? ओमेगा टी प्लस एक फाय दिला जातो. व्हॉट इज दिस फाय? या फायला म्हणतात फेज कॉन्स्टंट. दिस फाय इज कॉल्ड फेज कॉन्स्टंट. हा फेज कॉन्स्टंट असतो. ठीक आहे, दिस इज कॉल्ड फेज कॉन्स्टंट है ना. व्हॉट डज दिस फेज कॉन्स्टंट हेल्प यू इन? वेअर डज दिस फेज कॉन्स्टंट हेल्प यू? तर तुमचं SHM स्टार्ट होत असताना 0 टाइमला वेअर एक्झॅक्टली इज युअर ऑब्जेक्ट है ना. हे स्प्रिंग मोशन अशी सुरू आहे, समजा अशी 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 स्प्रिंग करतोय. इज द ऑब्जेक्ट ॲट द मिड पोझिशन? इज द ऑब्जेक्ट ॲट मीन पोझिशन गोइंग इन द पॉझिटिव्ह एक्स डायरेक्शन? or is the object at mean position going in the negative x direction? Is the object at the extreme positive end? Is the object at negative extreme end? स्टार्टिंग पॉइंट कोणता आहे SHM चा? असं असं करत राहणार आहे ना. पण तुम्ही मोशन कधीपासून बघायला स्टार्ट करणार आहात? t इक्वल टू 0 टाइम यू हॅव टू डिफाईन दॅट राईट. हा ऑब्जेक्ट तुमचा your object is doing SHM from mean position. This is positive extreme and this is negative extreme. Your object is doing things like this. हे असं कंटिन्युअसली करतो SHM मध्ये राईट. मग तुम्ही इथून बघायला स्टार्ट केलेलं आहे त्याला, की इथून बघायला स्टार्ट केलेलं आहे, की इथून बघायला स्टार्ट केलेलं आहे? वेअर इज एक्झॅक्टली t इक्वल टू 0? कारण त्याच्यावरून पुढची पोझिशनिंग होणार आहे राईट. सो दिस फाय टेक्स केअर ऑफ दॅट. 0 टाइमला ऑब्जेक्ट कुठं होता. In the similar fashion, in the wave equation also, this extra constant ज्याच्यामध्ये small t पण कनेक्टेड नाहीये, x पण कनेक्टेड नाहीये, this is simply a phase constant and it does not change any of the formula. वेवलेंथ त्याच्याने नाही बदलणार, वेव स्पीड त्याच्याने नाही बदलणार, टाइम पिरियड नाही बदलणार, ओमेगा नाही बदलणार, एम्प्लिट्यूड पण नाही बदलणार. इट इज बेसिकली जस्ट द स्टार्टिंग पॉईंट. ह्याचा स्टार्टिंग पॉईंट π/3 होता, एवढाच सांगतोय हा. ठीक आहे. सो यू कॅन जस्ट नेग्लेक्ट दॅट पार्ट आणि बाकीच्यांना जसं तसं कम्पेअर करू शकतात. आपल्याला वेवलेंथ काढायची आहे. मी काय करतोय बघा, वेवलेंथसाठी आय एम टेकिंग दिस पाय इन टू द ब्रॅकेट. ह्याला मी मध्ये टाकतोय तर काय होईल, इथं एक पाय मल्टिप्लाय होणार आहे आणि इथं पण हा पाय मल्टिप्लाय होणार आहे ना. इथला मी काढून टाकतोय. आता कम्पेअर करा. x सोबत इथं π/4 आहे, वेराज इथं 2 π/λ आहे. दीज टू क्वांटिटीज मस्ट बी सेम. इथं करतोय मी π/4 मस्ट बी इक्वल टू 2 π/λ. pi and pi will get cancel out. Lambda comes out to be 8 meter. This is your answer. Option A दिलेलं आहे बघा. ठीक आहे. So this π/3 does not change your answer. That is the first part. Okay. पुढे चलूयात आता. पुढचा क्वेश्चन थोडासा महत्त्वाचा आहे बघा. हां, फाइंड द एम्प्लिट्यूड ऑफ द वेव है ना. बघा आता तुम्हाला एक वेव दिलेली आहे ज्याच्यामध्ये एक टर्म साइन मध्ये दिलेली आहे, दुसरी टर्म कॉस मध्ये दिलेली आहे. पण इम्पॉर्टंट गोष्ट इथं काय आहे, द इम्पॉर्टंट पार्ट हियर इज बोथ दीज वेव दे हॅव सेम ओमेगा. सेम ओमेगा, त्याच्यामुळे त्यांचा टाइम पिरियड सेम येणार, त्याच्यामुळे त्यांची फ्रिक्वेन्सी सेम येणार. सो हे दोन्ही वेव जे काही क्रिएट झालेले आहेत, ऍड झालेले आहेत, दे आर क्रिएटेड बाय द सेम फ्रिक्वेन्सी ऑफ सोर्स है ना. साऊंड म्हणू शकतो मी, बट वेव ऑन अ स्ट्रिंग आहेत ह्या. बोथ आर गोइंग इन द पॉझिटिव्ह एक्स डायरेक्शन है ना. त्यांचं वेवलेंथ पण सेम आहे, सगळंच सेम आहे. फक्त दोन वेव आहेत, एक साइन आहे, एक कॉस आहे आणि दोन्ही मिक्स झालेले आहेत.
तर मग रिझल्टंट वेव्ह बनते आणि मग त्याचा ॲम्प्लिट्यूड आपल्याला काढायचा आहे है ना. सो डायरेक्टली तुम्ही इथं चूक काय करू शकतात, इथं हे साईन बघतात, ह्याच्या बाहेर इथं 1 आहे, ह्याचा ॲम्प्लिट्यूड तुम्ही 1 लिहू शकतात. पण इकडे जर बघितला तर इथं कॉस लिहिताना इथं √3 पण आहे. सो प्रॉब्लेम आहे ना, 1 लिहावा का √3 लिहावा है ना. ऑल्सो देर इज अनदर पार्ट. आपण जे इक्वेशन दिलेलं होतं याचे वेव्हचं y इज इक्वल टू a sin omega t minus kx, we had given you this equation है ना. In some books you might also find wave equation as a into cos omega t minus kx. Both are correct. Don't think हे wrong आहे दुसरं. That is correct. Reason, हा जो पहिला वेव जो बनेल ना, the first wave, right? This first wave, if I try to draw this, this would be the shape of the wave. Because it is sine curve ना. Sine curve starts from 0. म्हणून 0 पासून स्टार्ट केला आणि मग पुढे सायनोसॉइडल आला, राईट. थोडंसं मी डिटोर करतोय, बट दिस इज इम्पॉर्टंट, दिस इज नेसेसरी. ओके. ह्याच्या सेकंड वेव्हला जर मी ट्राय केलं लिहिण्यासाठी तर ह्याचा ग्राफ असा बनेल. बिकॉज इट इज कॉस, इट विल स्टार्ट फ्रॉम दिस पॉइंट. असा हा स्टार्ट होतो. दोघांमध्ये काहीच फरक नाही आहे बरं का, दोघांमध्ये काहीच फरक नाही आहे. जर तुम्ही कॉसवाल्या पॉईंटला इथून सुरू केलं, हा पॉईंट ए बघितलात, किंवा थांबा ए नको, नॉट ए, सॉरी, ए नका बघू, ए नका बघू. मी परत एकदा डायग्राम काढतो, डोंट वरी. हे असं काढतो मी परत एकदा. हां, तुम्ही या बी पॉईंटला बघा, ठीक आहे, ह्या बी पॉईंटला बघा आणि इथला हा ए पॉईंट. ए आणि बीला तुम्ही चेक करा, ए आणि बीच्या पुढं दोन्ही वेव्ह सारखेच आहेत ना. इट डझंट मॅटर. सो y इक्वल टू a sin लिहिणं और y इक्वल टू a cos लिहिणं, it is not a different wave. They are the same wave. Only problem is where you are starting from. इथं तुम्ही स्टार्ट करायला 0 पासून, इथं तुम्ही स्टार्ट करायला पॉझिटिव्ह a पासून. That is the only difference. So I can write wave in terms of a sin or a cos. That is okay. या दोघांमध्ये फक्त फरक काय येत असतो? The only difference between these two है ना, is, इथे लिहितोय मी, हा, ह्या सेकंड वेव्हला ऍक्च्युली असं लिहिता येतं, y इज इक्वल टू a इंटू, सेकंडला लिहितोय बरं का हे मी, सेकंडला साइन ऑफ ओमेगा टी मायनस के एक्स है ना, प्लस 90 डिग्री, और ऍक्च्युली मायनस 90 डिग्री लिहिता येतो इथं, सॉरी है ना, ठीक आहे, मायनस 90 डिग्री लिहिता येतं. मीनिंग पहिली वेव्ह आणि दुसरी वेव्ह जी आहे, दुसऱ्या वेव्हला आपण असं लिहिलेलं आहे. नाउ यू कॅन सी की दोघांमध्ये साइन आलेला आहे आणि फक्त एक इथं 90 डिग्रीचा फरक आहे. मीनिंग वेव्ह नंबर 1 अँड वेव्ह नंबर 2 रिप्रेझेंट द सेम वेव्ह बट विथ 90 डिग्री फेज डिफरन्स. एवढाच फरक असतो बरं का. सो डोंट गेट पॅनिक्ड व्हेन यू सी अ वेव्ह रिप्रेझेंटेड इन टर्म्स ऑफ कॉस. तेव्हाही फॉर्म्युले बदलणार नाहीत. अँग्युलर फ्रिक्वेन्सीचा अर्थ तोच राहील, फ्रिक्वेन्सीचा अर्थ तोच राहील, वेलॉसिटीचा अर्थ तोच राहील, टाइम पिरियड वुड ऑल्सो बी द सेम अँड वेव लेंथ वुड ऑल्सो बी द सेम. इट डज नॉट चेंज. व्हॉट चेंजेस इज ओनली दिस कॉन्स्टंट टर्म. आणि आपण आत्ताच एक प्रश्न केला, या फाय वरती काहीच डिपेंड करत नाही. ऑल राईट, ठीक आहे. आता थोडंसं आपल्या प्रश्नाकडे येऊयात. एक कट करतो मी पूर्ण. ओके है ना, ठीक आहे, वी आर हिअर अगेन. तर मॅथमॅटिकली हा प्रश्न कसा करायचा ते मी तुम्हाला दाखवतो. बघा, हाऊ टू सॉल्व दिस क्वेश्चन मॅथमॅटिकली है ना. हां, तर मॅथमॅटिक्समध्ये काय करतात अशा क्वेश्चन्समध्ये, आय विल टेल यू की असं का बरं नंतर. जस्ट बघा आता, या दोघांनाही 2 एकतर मल्टिप्लाय करा, 2 मल्टिप्लाय करा या दोघांना आणि 2 डिवाइड करा. हे 1/2 होणार इंटू साइन ओमेगा टी मायनस के एक्स प्लस √3/2 इंटू कॉस ओमेगा टी मायनस के एक्स. ओके, हे असं झालं. आता हे का बरं केलं असेल
तर त्यासाठी कारण मी इथं देतोय. एक फॉर्म्युला असतो ट्रिग्नोमेट्रीमध्ये, साईनचा A+B फॉर्म्युला म्हणला जातो. हा दीज आर द टू अँगल्स, ते ॲड केलेले आहेत आणि त्यांचा साईन आपण कंबाईनमध्ये घेतोय. त्याचा फॉर्म्युला आहे साईन साइन A cos B प्लस cos A sin B असा हा फॉर्म्युला आहे. आता इथं जे आलेलं आहे ना हे ब्रॅकेटमध्ये, आपल्याला ह्याच्या रिस्पेक्टमध्ये या टाईपमध्ये कन्वर्ट करायचं आहे. हाऊ कॅन वी डू दॅट? हे 2 बाजूला ठेवा. दिस 1/2 इज cos 60, करेक्ट, आणि हे राहिलं मध्ये sin ओमेगा t minus kx plus √3/2 is actually sin 60 into cos ओमेगा t minus kx, है ना. आता हा आपला स्टँडर्ड फॉर्म्युला, दिस इज युअर स्टँडर्ड फॉर्म्युला. या फॉर्म्युला सोबत हा वरचा तुम्ही ट्राय करा. कॅन यू चेक, कॅन यू सी अ रिझेम्बलन्स? हे आहे, इमॅजिन करा तुमचं अँगल ए. तर बघा इथं पण ए आलेलं आहे, इथं पण ए आलेलं आहे, दिसतोय तुम्हाला, है ना. साइन ए है ना, आणि कॉस ए दिसतात, साइन ए कॉस ए आलेत. ठीक आहे. नाउ दिस इज बी अँगल, दिस इज बी अँगल, हा पण बी अँगल आहे. बघा हे साइन ए कॉस बी प्लस कॉस ए साइन बी झालेलं आहे. म्हणजे याला मी काय लिहू शकतो? आय कॅन राईट दिस ॲज साइन ए प्लस बी म्हणजे ओमेगा टी मायनस के एक्स प्लस 60 डिग्री झाला. बघा आता हे आपलं स्टँडर्ड फॉर्मॅट आहे, आपल्याला माहिती आहे ना. साइन ओमेगा टी मायनस के एक्स अँड दिस इज द फेज कॉन्स्टंट. तर या फेज कॉन्स्टंटमुळं हे 2 टर्म बनत होते, अजून काहीच नाही. ॲम्प्लिट्यूड काय असतं मग? साईनच्या बाहेर जे काही आहे दॅट इज दी ॲम्प्लिट्यूड. ठीक आहे, हे तुमचा आन्सर असेल. ॲम्प्लिट्यूड 2 येथे या प्रश्नामध्ये. इट इज नायदर 1 नायदर √3. नाव यू माइट गेट डिफरंट टाइप्स ऑफ क्वेश्चन बेस्ड लाईक दिस, जिथं साइन सेपरेट आहे, कॉस सेपरेट आहे. सो तुम्हाला हा जो मल्टिप्लिकेशन फॅक्टर आहे ना तो खूप काळजीपूर्वक निवडावा लागतो. इथं बघा हे 1/2 √3/2 करता आलं, कारण हे साइन कॉस 60 आणि हे साइन 60 मध्ये कन्वर्ट करता येत होतं. द क्वेश्चन वॉज फॉर्म्युलेटेड लाईक दॅट. हा विचार करून मी बनवला होता, असं नाही की उगच दिला आणि ते होऊन गेलं. देर इज अ ट्रिक फॉर सच क्वेश्चन, देर इज अ ट्रिक फॉर सच क्वेश्चन. ती मी पुढं देतोय बघा, लिहून घ्या ही. जर तुम्हाला क्वेश्चन असेल की y इज इक्वल टू, लेट सपोज की a साइन ओमेगा टी मायनस के एक्स असं दिलेलं आहे, प्लस त्याच्यासोबत b कॉस ओमेगा टी मायनस के एक्स जर दिलेला असेल आणि याचा ॲम्प्लिट्यूड काढा म्हणला असेल, तर हा मागच्या प्रश्नासारखा झाला, राईट. तर तुम्हाला जास्त काही करण्याची गरज नाही आहे. याचं ॲम्प्लिट्यूड येतं, याचं ॲम्प्लिट्यूड येतं, डायरेक्ट मी फॉर्म्युला देतोय तुम्हाला. ॲम्प्लिट्यूड येतं अंडर रूट ऑफ साइन सोबत जो कुणी आहे त्याचा a² आणि कॉस सोबत जे कुणी आहे b². हे तुमचं आन्सर येतं, हे लक्षात ठेवा. ठीक आहे. हां, कंडिशन काय आहे? दोघांना जे अँगल आहेत मधले ते मात्र सेम असले पाहिजे. लेट अस ट्राय दिस फॉर्म्युला फॉर आवर प्रिव्हियस क्वेश्चन. इथं a ची व्हॅल्यू होती 1, b ची व्हॅल्यू होती √3. ट्राय करू फॉर्म्युला. अंडर रूट ऑफ 1² प्लस √3² म्हणजे 3च येणार, √4 म्हणजे 2 येतो. बघा हे तुमचं आन्सर इथं होतं. ठीक आहे. तर अशा पद्धतीने अशा टाईपचे क्वेश्चन्स तुम्हाला करता येतात. ओके, थोडंसं पुढं चलूयात. ओके, हां, इथं बघा त्याच टाईपमध्ये प्रश्न दिलेला आहे की हे 2 वेव्ह दिलेले आहेत, त्यांच्या ॲम्प्लिट्यूडचा रेशो सांगा म्हटलेला आहे. काय करता येईल आपल्याला? हे इथं तुमचं ॲम्प्लिट्यूड पहिल्याचं तर 1 आहे, फर्स्ट ॲम्प्लिट्यूड इज 10 है ना, डायरेक्टच आहे, एकच आहे ना. पण प्रॉब्लेम इथं आहे, इथं साइन प्लस कॉस आहे, बट यू कॅन चेक दॅट साइन आणि कॉसमध्ये पण जे टर्म्स आहेत ना 5πt ते सेम आहेत, मिनिंग द फ्रिक्वेन्सी इज सेम. फक्त जे बाहेर आलेलं आहे ते वेगळं आहे. साइन सोबत तुम्ही चेक करा, इथं 1 मल्टिप्लाइड आहे आणि इथं √3 मल्टिप्लाइड आहे. मग या दोघांचा एक रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड मी काढू शकतो. कसं?
अंडर रूट ऑफ 1 स्क्वेअर, ॲक्च्युली हा मीच घेतलेला आता प्रॉब्लेम आहे तसाच दिसतोय हा, √3चा स्क्वेअर. सो दिस ॲम्प्लिट्यूड इज √4 दॅट इज 2. पण फक्त 2 ॲम्प्लिट्यूड नाही आहे इथं, का बरं, एक बाहेर 5 पण आहे बरं का, तर तोही मल्टिप्लाय व्हायला आहे. सो सेकंड केसचा ॲम्प्लिट्यूड ॲक्च्युली 5 इंटू हे अंडर रूटमध्ये आलेलं 2, 10च आहे. सो दोघांचा ॲम्प्लिट्यूड 10 आहे. द आन्सर इज 1:1, ऑप्शन थर्ड. कळतंय? पुढे चलूयात. हां, इंटेन्सिटी ऑफ वेव्ह. आता ही एक कॉन्सेप्ट आहे, तुम्हाला लिहून घ्यायची आहे इथं. इंटेन्सिटी ऑफ वेव्हमध्ये पहिली गोष्ट आपण डिफाईन काय करतो की ही तुमची जर वेव्ह असेल, लेट सपोज की दिस इज युअर वेव्ह, ही अशी वेव्ह इथे अशी ट्रॅव्हल होते है ना, ही अशी वेव्ह ट्रॅव्हल होते. या वायरची डेन्सिटी, लेट सपोज दॅट द डेन्सिटी ऑफ द मटेरियल ही रो आहे, अँग्युलर फ्रिक्वेन्सी ओमेगा आहे, याचा सरफेस एरिया आहे, क्रॉस सेक्शनल एरिया असेल ना असा काहीतरी, द क्रॉस सेक्शनल सरफेस एरिया इज एस असं मानूयात है ना, त्याचं हा एरिया आहे क्रॉस सेक्शनल एरिया. त्यानंतर ए तुमचं ॲम्प्लिट्यूड आहे समजा वेव्हचं है ना. तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला एक क्वांटिटी तर डिफाईन करावी लागते, ती आहे एनर्जी डेन्सिटी. ह्याच्यावरती पण न्यूमेरिकल बनवू शकता. एनर्जी डेन्सिटीला स्मॉल यू न डिनोट केलं जातं. नाउ व्हॉट इज एनर्जी डेन्सिटी? तर ही वेव्ह एनर्जी ट्रान्सफर करते, राईट. सो आपण एक छोटासा जर पार्ट असा इमॅजिन केला या स्ट्रिंगचा, तर ह्याच्यामध्ये जितकी एनर्जी आहे, जितकी काही एनर्जी आहे डिवाइड बाय याचं जर व्हॉल्यूम केला तुम्ही या छोट्याशा पार्टचं, तर त्याला आपण एनर्जी डेन्सिटी यू म्हणतोय. ठीक आहे. नाव याचं इक्वेशन कसं काढायचं हे फॉर्म्युला, तर ही टोटल एनर्जी ई आहे. कॅपिटल ई इज द टोटल एनर्जी. व्हॉट इज द टोटल एनर्जी पजेस्ड बाय द स्ट्रिंग? तर स्ट्रिंगमध्ये काही ना काहीतरी कायनेटिक एनर्जी आहे, कारण तो असा वर खाली होणारी स्ट्रिंग आहे ना, तर तिथे कायनेटिक एनर्जी आहे. दुसरी एक गोष्ट आहे ती म्हणजे स्ट्रिंग तुमची स्ट्रेच झालेली असते. काल आपण सांगितलं होतं एनर्जी दिली की ती स्ट्रेच होते, त्यामुळे त्याचा शेप बदलतो. सो तिथे इलॅस्टिक पोटेन्शियल एनर्जी पण आहे. सो इफ यू ॲड कायनेटिक प्लस इलॅस्टिक पोटेन्शियल एनर्जी यू विल गेट दिस टोटल एनर्जी, अँड इफ यू डिवाइड द व्हॉल्यूम यू शुड गेट द एनर्जी डेन्सिटी है ना. तर याचं मी तुम्हाला डायरेक्ट इक्वेशन देतोय, कारण डेरिवेशन नाही आहे तुम्हाला. ठीक आहे. द इक्वेशन फॉर दिस इज 1/2 इंटू द डेन्सिटी ऑफ द स्ट्रिंग इंटू ओमेगा स्क्वेअर इंटू ए स्क्वेअर. हे आहे एनर्जी डेन्सिटीचं इक्वेशन. यू शुड रिमेंबर दिस. ठीक आहे. एनर्जी डेन्सिटीचं हे इक्वेशन बनत असतं. अँड हाऊ टू कॅल्क्युलेट इट आय टोल्ड यू ऑलरेडी. कायनेटिक प्लस पोटेन्शियल करा डिवाइड बाय व्हॉल्यूम करा, हे छोटंसं. त्यानंतर ओके, तर एनर्जी डेन्सिटी झाली. आता सेकंड पार्ट आपण काढतो, एनर्जी. एनर्जी किती येईल आता ह्याला आपण जर ई नाव दिलं, एनर्जी विल बी, इथून याला व्हॉल्यूमने मल्टिप्लाय करावं लागेल, 1/2 इंटू रो इंटू ओमेगा स्क्वेअर इंटू ॲम्प्लिट्यूड स्क्वेअर इंटू व्हॉल्यूम काय असेल, ह्याची लेंथ आपण एल घेऊयात, सरफेस एरिया किंवा क्रॉस सेक्शनल एरिया एस इंटू लेंथला आपण एल म्हणूयात. ही झाली एनर्जी है ना. एनर्जी स्टोर्ड इन दिस स्मॉल लेंथ. ह्या एनर्जीवरून आपण पॉवर काढू शकतो, पॉवर पी. व्हॉट इज पॉवर पी? पॉवर इज एनर्जी बाय टाइम, राईट. एनर्जी आहे 1/2 रो ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर इंटू क्रॉस सेक्शनल एरिया एस इंटू लेंथ अपॉन टी. लेंथ अपॉन टी काय होईल? वेव्ह स्पीड है ना. या पॉईंटपासून या पॉईंटपर्यंत जायला जितका टाइम लागतोय त्या टाइमला डिवाइड केलं आपण. सो एस अपॉन व्ही. नाव व्हॉट इज व्ही हिअर? व्ही इज द वेव्ह स्पीड. ही आली पॉवर. ठीक आहे. हे इक्वेशन इतके महत्त्वाचे नाही आहेत, आपल्याला ह्याच्या पुढचं इक्वेशन महत्त्वाचं आहे, अँड दॅट इज इंटेन्सिटी. इंटेन्सिटी काय असते आता बघा. Intensity I is nothing but power upon surface area. मग पॉवर आहे बघा इथं आहेच, डिवाइड बाय सरफेस एरिया म्हणजे एस, सरफेस एरिया नाही सॉरी, क्रॉस सेक्शनल एरिया. सो एस गेट्स कॅन्सल्ड आउट, रिमेनिंग इज 1/2 रो
ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर इंटू वेलॉसिटी. तर हे झालं तुमचं इंटेन्सिटीचं इक्वेशन. ठीक आहे, हे इम्पॉर्टंट आहे. जे प्रश्न तुम्हाला बनणार आहेत ते ॲक्च्युली बनणार आहेत ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअरवरती. मीनिंग इंटेन्सिटी इज प्रपोर्शनल टू फ्रिक्वेन्सी स्क्वेअर इंटू ॲम्प्लिट्यूड स्क्वेअर. याच्यावरती बेस्ड आता आपण प्रश्न बघणार आहोत. ठीक आहे, दॅट इंटेन्सिटी डिपेंड्स ऑन दीज टू पार्ट. बघा पुढचा प्रश्न काय आहे. फाइंड द रेशो ऑफ इंटेन्सिटीज ऑफ द टू वेव्स. हां बघा, तर पहिल्याची इंटेन्सिटी कशावर डिपेंड करणार आहे. ॲम्प्लिट्यूडचा स्क्वेअर विच इज 2 स्क्वेअर आणि ओमेगा आहे इथं 3 त्याचा स्क्वेअर. राईट. सेकंड इंटेन्सिटी डिपेंड्स ऑन ॲम्प्लिट्यूड इज 4 स्क्वेअर आणि इथं आहे 5चा स्क्वेअर. ह्या दोघांना आपण डायरेक्ट डिवाइड करतोय. काय राहील 4 इंटू 9 डिवाइड बाय 16 इंटू 25. किती होईल हे 4 राहील इथं. सो 9 डिवाइड बाय 100 हे तुमच्या इंटेन्सिटीचा रेशो आहे. हा सोपा प्रश्न होता. पुढचा एक बघूयात शेवटचा. बघा, द टू वेव्स आर रिप्रेझेंटेड बाय फॉलोइंग इक्वेशन्स. त्यामध्ये ॲम्प्लिट्यूड दिलेले आहेत 5 आणि 10 आहेत. 2 पाय इथला ओमेगा बघा 75 आहे, इथला ओमेगा 150 आहे. राईट. तर मग मी पहिली इंटेन्सिटी लिहितोय. कशाला डिपेंड करेल ती 5चा स्क्वेअर आणि ओमेगा आहे 75चा स्क्वेअर. ओके. सेकंड इंटेन्सिटी आहे 10चा स्क्वेअर आणि 150चा स्क्वेअर. समजते काय कशामुळं. ॲम्प्लिट्यूड स्क्वेअर इंटू ओमेगा स्क्वेअर, ॲम्प्लिट्यूड स्क्वेअर इंटू ओमेगा स्क्वेअर है ना. आता ॲक्च्युली इथं तुमचा ओमेगा 75 आणि 25 आहेत का. आय थिंक आय मेड अ मिस्टेक हिअर. वाय. सी इथं 2 पाय बाहेर काढलेला आहे. ओके, 2 पाय इज टेकन आउट हिअर. सो हे तुमचे ओमेगा नाही आहेत ॲक्च्युली. सो वी हॅव टू चेंज हिअर. आपल्याला चेंज करावं लागेल है ना. हे असं काढून टाकू आपण. ओमेगा अगोदर किती आहे हे आपल्याला पाहावं लागेल. राईट. वी हॅव टू फाइंड आउट व्हॉट इज दी ओमेगा. सो पहिल्या केससाठी ओमेगा काढून घेऊयात आपण. 5 इंटू साइन 2 पाय इन ब्रॅकेट 75t मायनस 0.25x है ना. हा 2 पाय जर आपण मध्ये टाकला तर किती होणार आहे. हा 5ला बाहेरच राहू द्या. हे होईल 150 पाय इंटू टी होणार. हा मायनस इथं किती होईल 0.5 पाय इंटू एक्स है ना. सो ओमेगा हियर इज ॲक्च्युली 150 पाय. सॉरी 150 पाय. इथं मला नीट लिहावं लागेल. हे 150 पाय बरं का. ओमेगा इज 150. मी अगोदर 70 लिहिला होता. दिस इज 150 पाय. दिस इज फर्स्ट ओमेगा. सिमिलरली तुम्ही दुसऱ्यासाठी पण करू शकतात ना. सिमिलरली सेकंड ओमेगा फॉर दिस वेव हा 2 पाय जर मध्ये टाकला तर 300t होणार. दॅट इज 300 पाय होणार. सॉरी 300 पाय टी. दॅट इज युअर ओमेगा 300 पाय. आता व्हॅल्यू टाकू शकता तुम्ही इथं. हे 150 पाय आहे हा त्याचा स्क्वेअर आणि हे इथं 300 पाय आहे त्याचा स्क्वेअर. लेट इज डिवाइड दीज. काय होईल स्क्वेअर स्क्वेअर आहे हे 1/2चा स्क्वेअर 1/2चा स्क्वेअर 5/10 म्हणजे आणि इथं पण 1/2चा स्क्वेअर 1/4 इंटू 1/4. आय थिंक हे 1/16 आन्सर यायला पाहिजे. डी ऑप्शन है ना. सो बाय मिस्टेक आपण 75 आणि 150 जे सॉल्व करत होतो ना त्यांनी पण आन्सर सेम आला असतं. बट आय थॉट की आपण एक्झॅक्ट केलं पाहिजे. ठीक आहे. सो दिस इज इट फॉर टुडे. ठीक आहे. सर